जर तुम्हाला तुमच्या भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण करायचा असेल, शुद्ध पाणी, चांगले रस्ते, गार्डन पाहिजे असेल, विकास झाला पाहिजे, तर हे केंद्रात मोदीजींचं, राज्यात फडणवीसांचं, तुमच्या भंडाऱ्यातही मधुराताईंचं निवडून येणार आहे. आणि चुकून जर तुमच्या वार्डामध्ये 20 तारखेला गडबड झाली तर कटोंगे तो फसोंगे. तुम्ही प्रीतीताईला निवडून द्या. तुमच्या वार्डाच्या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही, माझी गॅरंटी आहे. यांनी काम नाही केलं तर मी स्वतः येऊन काम करणार. जर हे काम आम्ही करू शकलो नाही तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही. आणि इथे येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या आपल्या प्रभाग क्रमांक 12च्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय उमेदवार प्रीतीताई गाडवे यांच्या प्रचाराकरता इथे उपस्थित झालेले आपल्या भंडारा शहराच्या नगराध्यक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणू की नगराध्यक्ष म्हणू, काय तुम्ही मतदान केलं का? ताईला केलं का? किती लोकांनी केलं सांगा बरं, हातवर करा बरं. अरे वा, म्हणजे जिंकून आली सीट. म्हणजे नगराध्यक्ष आमच्या होणाऱ्या 21 तारखेला मधुराताई मदनकर, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आशुभाऊ गुंडाने, जिल्ह्याच्या महामंत्री कल्पनाताई तिरपुडे, रुबीजी चड्डा, शहराचे अध्यक्ष सचिनजी कुंबलकर, मंगेशजी वंजारी, विनोद भाऊ थानतराटे, जॅकीजी रावलानी, डॉक्टर बोधनकर साहेब, पंजाबरावजी कारामुरे, प्रेमजी लांजेवार, विनोदजी भुरे, बबलूजी आतिलकर, प्रभाकरजी तितरमारे, डिंबूजी शेख, आदरणीय मंच आणि इथे माझ्या पुढे उपस्थित प्रभाग क्रमांक 12तील सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो, खरं म्हटलं तर तुमच्या प्रभागात ज्यावेळेस मी फिरलो त्यावेळेस मला लक्षात आलं इथे खूप विकास झालेला आहे. झालाय का? चांगले रस्ते चांगले झाले, नाल्या गटर सगळे चांगले, गार्डन पक्क. मग 15 वर्षापासून वारंवार का तुम्ही त्या चुका करताय? 15 वर्षापासून तुम्ही कुणाला मतदान करताय? तुम्ही मग तुमच्याच मतदानावर निवडून येऊन राहिले की नाही? मी निवडून येऊन राहिले की नाही? मी तुमच्यासोबत बोलासाठी आलो, तुम्हाला काही भाषण देण्यासाठी नाही. तुम्ही फार सुज्ञ नागरिक आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही, फक्त तुम्हाला काही गोष्टी आठवण करून द्यायच्या. तर पहिल्याच्यात निवडून आले, काहीच काम नाही केलं, मग तुम्ही परत मतदान केलं की बाबा 5 वर्ष नाही केलं तर दुसऱ्या 5 वर्षात करणार. परत तुम्ही निवडून दिलं, परत 5 वर्ष काहीच काम नाही केलं काय पक्क. मग परत तिसऱ्यांदा निवडून दिलं, त्यातही काही काम केलं नाही. मग आता चौथ्यांदा काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? म्हणजे ते म्हणतात ना, सुबह का भूला शाम को घर आए तो उसको भूला नहीं कहते, पर 4-4 बार भूला हुआ घर पे. असं नाही झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे का असं पक्क? आणि म्हणून यावेळेस आपल्याला मतदान भारतीय जनता पार्टीला द्यायचं. आता मी मागे आपले सुनील भाऊ मेंढे अध्यक्ष असताना 60 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली. सगळ्या 80% शहराला पाणी पुरवठा योजनाच्या माध्यमातून आता पाणीचे नळ पोचले, सगळं झालं. अनेक जागेवर 50% जागेवर पाणी सुद्धा मिळालं. पण तुमचा एक भाग आहे जिथे काहीच झालं नाही. कारण त्यात चूक कोणाची आहे? बुर्डेंची आहे का तुमची स्वतःची आहे? आणि मग मी बुर्डेजीला विचारलं की बाबा तुम्ही काहीच काम नाही केलं तर तुम्ही आज निवडणूक का लढतात आहे? भाऊ काम मी तर खूप केलं म्हणे, त्या घड्याने केलं म्हणून मी चिन्ह बदललं म्हणे. आता बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी पार्टी बदलली की पुढचे 5 वर्ष परत काहीच काम नाही करायचं आहे, म्हणून त्यांनी पार्टी बदलून यावेळेस निवडणूक लढली. बरोबर आहे. आणि त्यांनी काय केलं? त्यांना माहित होतं मतं तर आता काही भेटत नाही. लोक तर या MSCB कॉलनीचे तर एक मत भेटणार नाही, त्यांना माहित होतं. मग काही मतं विकत घ्यायची, मग थोडे मतं विकत घ्यायचे आणि बाकी भाजपचे वोट काय करायचं? बाटाचे. म्हणजे काही 2-4 त्यांनी आमच्याच पक्षाचे घेऊन, आमच्याच पक्षाचे 2 लोक घेऊन त्यांनी एकाला काँग्रेसमधून आणि एकाला घडीवरून लढवलं. आणि ते सांगतात गावभर की आम्ही कट्टर आहे. कट्टर असले असतं तर भाजप कशी सोडली असती? बरोबर आहे की नाही? जर कट्टर कोणी असते, हे फक्त कोणत्याला जिल्हाध्यक्षाचं पद आलं तर मलाच पाहिजे, महामंत्रीचं पद आलं तर मलाच पाहिजे, शहराध्यक्षाचं पद पाहिजे आलं तर मलाच पाहिजे,
नगरसेवकाचं आलं तर मलाच पाहिजे, खासदारकीचं आलं तर मलाच पाहिजे. नका तरी मग त्यांनी पाहिलं बुरडेजींनी. मग काय मोदीजींनी म्हटलं आपल्याला बटवून घेतो, मग आपले बटले तो. आता आपला नारायण या 12 नंबर प्रभागासाठी बटवून घेतो, कटून नाही फसवून घे. इथं कटण्याचा काही संबंध नाही आहे. पण आता जर तुम्ही वाटल्या गेले, आता जर तुम्ही समजा यावेळेस तुम्ही म्हटलं की नाही हा तर भाजपचाच आहे म्हणून भाजपवाला समजून पंजाला मारून देऊ, भाजपवाला समजून कड्याला मारून देऊ, तर मग भटवून घेतो, फसवून घे. मग तुम्ही परत 5 वर्ष परत तेच खराब रस्ते, तेच खराब नाल्या, तेच बिना पाणीचं, तेच अशुद्ध पाणी, तेच खराब गार्डन आणि तेच आपल्या वार्डाचे बेहाल. बरोबर आहे. मग करणार का काय काकाजी? थंडी जास्त वाटते आज. अरे थोडं टाळ्या वाजवा, म्हणजे थोडस थंडी घ्या काकाजी. यावेळेस तुम्हाला सर्वांना विनंती करतो की 3 वेळा तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान दिलं, भाजपच्या उमेदवाराला पाडलं. आता यावेळेस तुम्ही प्रीतीताईला निवडून द्या, मंगेश भाऊला निवडून द्या. तुम्हाला सांगतो मंगेश भाऊला निवडून दिला का नाही? मंगेश भाऊला मत दिलं का नाही? आज पक्क हात वर करा बरं. मंगेश भाऊला कोणी कोणी निवडून दिलं? एवढ्या लोकांनी निवडून दिलं म्हणजे ऑटोचे 2 चाकात एकदम साबूत आहे, पुढचा चाक आणि मागचा एक चाक. आता ऑटोचा समजा मागचा एक दुसरा चाक जर पंक्चर झाला तर मग चालते का ऑटो? जर तुम्हाला तुमच्या प्रभागात पाणी पुरवठा योजना पूर्णपणे करायची आहे, जर तुमच्या प्रभागात जर समजा तुम्हाला चांगलं शुद्ध पाणी पाहिजे, तुम्हाला तुमच्या प्रभागात चांगले रस्ते पाहिजे, चांगलं गार्डन पाहिजे, चांगला तुमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, तर हे 3रं चाकी निवडून दिलं पाहिजे. ऑटोचे 3ही चाक साबूत असले तर ऑटो कसा 100च्या स्पीड चालते की नाही? तुमच्या वार्डाचा विकास करायचा आहे. कारण केंद्रात मोदीजीच्या रूपात भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या रूपामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. आता भंडारामध्ये आमच्या मधुराताईंच्या रूपात भंडारामध्येही भारतीय जनता पार्टीची सरकार येणार. आणि चुकीने जर तुमच्या वार्डात जर तुम्ही आज जर 20 तारखेला गडबड झाली तर मग कटून घेतो, फसवून घे. आणि म्हणून परत तुम्ही 5 वर्ष तुम्हाला भोगावं लागणार. ही सगळ्यात महाग पडली. मला थानतराडे साहेब म्हणत होते, मी त्यांना म्हटलं घरी बसलो, म्हटलं पहिले विचारून घेतो इथे काय काय समस्या आहे. तर काय समस्या नाही हे विचारा म्हणे तुम्ही. म्हणे इतके समस्या आहे इथे. म्हणे आता हा सगळ्यात चांगला एरिया होता म्हणे MSCB कॉलनी. एका वेळेस हा सगळ्यात चांगला एरिया होता म्हणे. 15 वर्षात इतका भकास झाला का झोपडपट्टी मध्ये रस्ते चांगले आहेत. जर तुम्ही आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये गेले तिथचे रस्ते चांगले आहे, पण तुमच्या MSCB कॉलनीचे रस्ते चांगले नाही. तर या कॉलनीचे असे हाल करणाऱ्याला त्याची जागा दाखवली पाहिजे की नाही? 3ही चाका आले पाहिजे की नाही? म्हणजे 200च्या स्पीडने आपलं काम होणार की नाही, विकास होणार की नाही? तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रीतीताईला निवडून द्या. तुमच्या वार्डाचा, तुमच्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही. माझी गॅरंटी आहे. या ताईने काम नाही केलं, मंगेश भाऊनी काम नाही केलं, तर मी स्वतः येऊन तुमचं काम करणार. या वार्डाचा सगळे रस्ते, सगळ्यात पहिलं काम इथे पाणी पुरवठा योजना करू, दुसरं आपली गटर लाईनचं काम करू, आणि हे दोन्ही काम झाले की आपण रस्त्यांचे कामं करू, आणि शेवटचं काम तुमच्या गार्डनचं करू. 100% मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर हे काम आम्ही करू शकलो नाही तर पुढच्याच तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतो. आपण आता मी काही जास्त बोलणार नाही, कारण इथे सगळे MSCB कॉलनीचे सगळे सुशिक्षित अभ्यासू लोक आहेत. त्यांना आता काही परत सांगायची गरज नाही. 3 वेळा चुकले, 4थ्यांदा चुकणार नाही, हे मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि इथेच माझं भाषण संपवतो. अशोक, काही आणखी काही सांगायचं? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.